चला आज आपण मिनी पाऊच शिकूया। बॅगच्या छोट्याशा कोपऱ्यात बसेल असं हे मिनी पाऊच आहे। चिल्लर ठेवण्यासाठी सुद्धा हे मिनी पाऊच वापरू शकता। एकदम छोटे आणि इझी आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। 9.5 आणि 5.5 इंचाचे फॅब्रिक घेतले आहे। त्याच मापाचा अस्तरचा कपडा घेतला। 5.5 इंच आहे त्या बाजूला आपल्याला चैन जोडायची। अस्तर डायरेक्ट न जोडता आपण इथे वेगळ्या ट्रिकने बनवणार आहोत। एकदम झटपट होणारे हे मिनी पाऊच आहे। तुम्ही एकदम इझी कॅरी करू शकता। आता उरलेली चैन मी कट करून घेतली। एक शिलाई झाल्यानंतर चैनला मेन फॅब्रिक दुसऱ्या बाजूने जोडायचे। येथे आपण कुठल्याच प्रकारचे स्पंज किंवा कॅनव्हास वापरलेलं नाहीये। चैन ओपन करून घेऊया। खालच्या बाजूला फॅब्रिक, मध्ये चैन आणि वरती अस्तर चैनवर ठेवून पुन्हा एकदा शिलाई करायची। डबल टिप मारायची आणि सेम प्रोसेस मी दुसऱ्या बाजूनेही करून घेते। चैन जोडताना मेन फॅब्रिक किंवा अस्तर कुठेही एक्स्ट्रा शिलाईमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता आपण उलट करून घेऊया आणि दोन्ही बाजूला दाबटीप टाकून घेऊया। दाबटीप टाकताना आपल्याला फॅब्रिक एका बाजूला खेचून आणि मग दाबटीप करायची आहे। आता रनर टाकून घेते। रनर टाकून झाल्यावर दुसऱ्या बाजूला जेथे चैन ओपन आहे तेथे शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपलं रनर निघून जाणार नाही। आता एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेऊया। आपण पाऊच उलट करून घेऊया। वरती अर्धा ते 1 इंच आपण कपडा सोडायचा आहे आणि चैन 1 इंच खाली घेऊन आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे। म्हणजेच आपल्याला पॉकेट पॅक करायचे आहे। अर्धा ते 1 इंचाच्या 2 पट्ट्या घेतल्या आणि दोन्ही बाजूचे शिलाई पॅक करून घेतल्या, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल। आता उलट करून घेऊया। आपलं पाऊच रेडी झालं आहे। बघा, बाहेरच्या बाजूने पण आणि आतल्या बाजूने पण आपली फिनिशिंग किती सुंदर आली आहे। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।